एका व्यक्तीनं स्वतःचं जीवन संपवलं होतं, पण तो एकटाच गेला असं नाही, तर त्यानं अगोदर 2 मर्डर केले होते. आता त्यानं हे कसे केले होते, ही नक्की घटना काय होती, हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये. यासाठी आपल्याला जायचं आहे कर्नाटक राज्यामध्ये. कर्नाटक राज्य आहे त्या ठिकाणचं बंगळुरू शहर आहे आणि या ठिकाणी अनेक लोक नोकरीसाठी, जसं मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा पुण्यामध्ये नोकरीसाठी, व्यवसायासाठी, कामधंद्यासाठी येतात, त्या पद्धतीनं अनेक लोक बंगळुरूमध्ये सुद्धा जातात आणि त्या ठिकाणी लोक राहतात आणि काम करतात वगैरे. पण काही लोक तिथं राहतात कामाच्यासाठी आणि जाऊन तिथं लफडी करतात आणि नंतर काहीतरी प्रॉब्लेम होतो. तर असंच एक आंध्र प्रदेशमध्ये राहणारं कुटुंब आहे, पती पत्नी आहेत. ते बंगळुरूमध्ये कामधंद्यासाठी आले होते. तर त्याच्यातील पती आहे पुलुसू गोल्ला बाबू. याचं वय साधारण 40-45च्या आसपासचं आहे आणि त्याची बायको आहे, तिचं नाव आहे लक्ष्मी. तिचं वय साधारण 35च्या आसपासचं आहे आणि बंगळूर शहरामधील कोननकुंटे हा जो भाग आहे, त्या भागामधील RBI लेआउट या भागामध्ये बांधकाम चाललेलं होतं आणि तिथं ते पती पत्नी राहत होते. आता बंगळुरूमधून त्यांना येऊन काही महिने झालेले होते. बांधकाम तिथं मोलमजुरी करत होते, बांधकाम ठिकाणीच राहत होते. सगळं काही सुरळीत चालू होतं. कष्टाचे 2 घास खात होते, सुखाने आनंदाने जीवन जगत होते. आता काही काळापूर्वीच त्यांच्या गावचा, त्यांच्याच भागातला एक दूरचा नातेवाईक, त्याचं नाव आहे गणेश कुमार. याचं वय साधारणपणे 18-20च्या आसपासचं आहे. हा सुद्धा त्या ठिकाणी कामाच्या शोधामध्ये आलेला होता. हा पती आणि ती पत्नी यांच्या ओळखी असल्यामुळे मग गोलाबाबू आणि लक्ष्मी यांनी त्याला आपल्याबरोबर ठेवलेलं होतं आणि नंतर तिघं पण मिळून त्या ठिकाणी शहरामधील सोमेश्वरा लेआउट या ठिकाणी एक बांधकाम चालू होतं. त्या ठिकाणी मजूर म्हणून काम करायला लागले होते. RBI लेआउटजवळ इमारतीमध्ये सुद्धा त्यांचं काम चाललेलं होतं. तिथं ते राहत होते. साधारणपणे 1-2 महिने अशा पद्धतीनं व्यवस्थित तिथं गेले होते. रोज कामावर जायचं, कामावरून यायचं, संसार वगैरे, घर, असं असं सगळं चाललं होतं. काही काळ आनंदाने गेला होता, पण नंतर मात्र एक वेगळाच खेळ चालू झालेला होता. त्यातला गणेश जो आहे, नवीन आलेला पोरगा, त्याचं वय साधारण 20 वर्षाचं होतं आणि लक्ष्मी जी आहे ती 30-35च्या वयाची होती. आता हळूहळू 35 वर्षाची ही महिला आणि 20 वर्षाचा तो तरुण यांच्यामध्ये घट्ट मैत्री झालेली होती. निगरगठ्ठ मैत्री झालेली होती आणि दोघांची मैत्री प्रेमात बदलली आणि दोघांचे अनैतिक संबंध सुरू झाले होते. आता इकडं गोलाबाबू आणि त्याची पत्नी लक्ष्मी यांना काही मूलबाळ नव्हतं. त्याच्यामध्येच लक्ष्मीला गणेश कुमारचं तारुण्य भावलेलं होतं आणि गणेश कुमारला सुद्धा वयानं मोठी आणि अनुभवानं जास्त अशा पद्धतीची महिला मिळालेली होती. त्यामुळे दोघं आकंठ त्या वासनेमध्ये बुडालेले होते आणि ही बुडाबुडी त्यांची जी आहे ती रोज व्हायला लागलेली होती. आता सुरुवातीला याची कानोकान खबर त्या पतीला नव्हती, कारण त्या पतीचा आपल्या पत्नीवरती आणि त्यांच्याबरोबर राहणाऱ्या तरुणावरती विश्वास होता, पण ते मात्र याचा विश्वासघात करत होते. आता गोलाबाबू जो आहे तो कामावर गेला की त्याची बायको आणि गणेश कुमार यांच्यामध्ये हे अशा पद्धतीनं सगळं चालू होतं. काही महिने, 2-3 महिने असं सुरळीत गेलं होतं. त्यानंतर मात्र या पत्नीच्या प्रेम प्रकरणाची कुजबूज गोलाबाबूच्या कानावर पडलेली होती, पण त्यानं याकडे लक्ष दिलेलं नव्हतं. तारीख आहे 16 ऑक्टोबर 2024. पती कामावर गेलेला होता आणि पत्नी जी आहे लक्ष्मी आणि गणेश कुमार जे आहेत ते लवकरच घरी माघारी, म्हणजे दुपारची वेळ होती आणि घरीच होते ते, आणि घरी जाऊन दोघांची अकंठ बुडाबुडी सुरू होती. आणि याच वेळेस नेमका पती जो आहे गोलाबाबू तो त्या ठिकाणी आला. त्यानं पत्नी आणि तिच्या प्रियकराला अत्यंत वाईट अवस्थेत, अत्यंत विचित्र अवस्थेमध्ये बघितलं. आता त्या दोघांना बघितल्यानंतर त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. प्रचंड चिडलाय, प्रचंड रागवलाय आणि त्यानं पत्नी आणि तिचा प्रियकर गणेशला बाजूलाच पडलेलं एक लाकडी दांडकं होतं, ते दांडकं घेतलं आणि दनादन त्यांना मारायला सुरुवात केली आणि त्यांना जखमी केलं होतं. त्यानंतर याचा काही काळाने राग शांत झाला. त्यानंतर काही वेळ गेला, काही तास गेला. त्यानंतर संध्याकाळ झाली, रात्र झाली आणि त्यानंतर पुन्हा त्यानं पत्नी आणि प्रियकर या दोघांनाही मारहाण केली आणि इतकं मारलं की अक्षरशः ते दोघंही रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडले आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला होता. आणि आता या दोघांची आपल्या हातून हत्या झाली हे त्याच्या लक्षात आलं होतं. रागाच्या भरामध्ये आपण ती हत्या केली आणि आता करायचं काय?
त्यानं मग त्याच्या एका नातेवाईकाला फोन लावला आणि फोन करून त्यानं सांगितलं की लक्ष्मीला आणि तिच्या प्रियकराला मी मारून टाकलेलं आहे. आता हे त्या पाहुणा म्हणजे त्याचा मेहुणा वगैरे होता आणि मग त्याला सांगितलं आणि काही ठिकाणी आलं की त्या बहिणीला वगैरे सांगितलं, म्हणजे नातेवाईकांना सांगितलं आणि त्यानंतर आपण सुद्धा आपलं जीवन संपवणार आहे असंही सांगितलं. आणि गुरुवारी भल्या पहाटे 4च्या सुमारास या गोलाबाबूनं स्वतःचंही जीवन संपवलेलं होतं. आता दिवस उजाडला होता, बराच वेळ झाला होता, तरीही ते कामावरती लोक वाट बघत होते, त्यांचा कॉन्ट्रॅक्टर वगैरे जे असतील ते वाट बघत होते, तरीसुद्धा हे तिघंही कामावर पोहोचलेले नव्हते. त्यामुळे त्यांचा जो ठेकेदार वगैरे आहे तो वाट बघून बघून थकला आणि त्यानंतर मग तो यांना न्यायला आला की बाबा इतक्या वेळ झालं तुम्ही अजून का आलेले नाहीत. तर इथं आल्यानंतर मात्र हे धक्कादायक दृश्य दिसलं. तो हादरला. घरामध्ये महिला आणि तरुण रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडलेले होते आणि काहीच अंतरावरती जवळच त्या पतीनं गळफास घेऊन स्वतःला संपवलेलं होतं. आता तो ठेकेदार हादरला आहे, आरडाओरडा केलेला आहे, बाकीची लोकं त्या ठिकाणी जमलेली आहेत आणि हे सगळं दृश्य बघून सगळे थक्क झालेले होते. त्यानंतर मग कोणनकुंटे पोलिसांना कळवण्यात आलेलं आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचलेत. घटनास्थळी 3 बॉडी ज्या होत्या त्या ताब्यात घेतलेल्या होत्या आणि ठेकेदाराच्या माध्यमातून त्यांची ओळख पटवलेली होती. पुढचा तपास चालू झालेला होता. आता पोलिसांनी तिघांच्या नातेवाईकांची माहिती काढली. बॉडी जी आहे ती नंतर पोस्टमॉर्टम वगैरे झाल्यानंतर, पंचनामा वगैरे झाल्यानंतर मग ती घरच्यांच्या ताब्यात वगैरे दिली होती. त्यानंतर काही नातेवाईक जे आजूबाजूला होते ते सुद्धा तिथं आले होते आणि त्यांच्यातनं मग ही माहिती अजूनच समोर आली होती की याने अशा पद्धतीनं का केलं होतं, यानं ही हत्या का केली होती आणि या हत्येचं रहस्य जे आहे, घटनेचं रहस्य आहे ते नंतर उलगडलेलं होतं. आता या सगळ्या गोष्टीमध्ये कायदेशीर प्रक्रिया चालू झालेली आहे आणि आता पुढं त्याच्यामध्ये काय वेगळी नवीन माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. पण या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो? पाठीमागंसुद्धा एक घटना म्हणजे मी सांगितली असेल मला वाटतं की एका व्यक्तीनं त्याचा एक जवळचा मित्र होता, गावाकडचा मित्र होता आणि त्या मित्राला त्यानं आपल्या घरी ठेवलं. आता याच्या घरी याची बायको होती. त्याच्यानंतर आता तो मित्र आला. बरं, आता ती बायको सुरुवातीला म्हटली होती की मित्राला या ठिकाणी ठेवू नका. तर ते नवरा नाही आता ते दारू वगैरे त्यांचं असेल त्याच्यामुळे नाही इथं असू दे, माझा मित्र हे चांगला आहे वगैरे वगैरे असं झालं. पण नंतर हळूहळू असं झालं की तो जो आलेला मित्र होता त्या मित्रानंच आपल्या मित्राच्या बायकोवरती नजर टाकायला सुरुवात केली. त्या पत्नीबरोबर ती लगट करायला सुरुवात केली. आता तिनं बिचारी चांगली होती, तिनं त्याला विरोध केला होता. विरोध केल्यानंतर मग यानं तिला विरोध केल्यानंतर तिथं काहीतरी जड वस्तू होती तिच्या डोक्यात घातली आणि तिला मारून टाकलं. आता मारून टाकल्यानंतर ती जी महिला होती तिला 2 छोटी छोटी मुलं आहेत. तर ती मुलं अनाथ झाली आणि जो मारेकरी जो होता तो मारेकरी नंतर पळून गेलेला होता. पळून गेल्यानंतर तो पकडला बाकीच्या गोष्टी झाल्या. पण जर समजा अशा व्यक्तीला आपल्या घरातच ठेवलं नसतं तर पण काही लोकांच्या डोक्यामध्ये मेंदू नसतो, डोक्यामध्ये बटाटे आणि गुडघ्यामध्ये मेंदू असतो आणि त्याच्यामुळे ते उलटा कारभार करत राहतात. लक्षात घ्या, एखाद्याला जर आपण इतकं घरामध्ये येऊन दिलं की उद्या तो बेडरूमपर्यंत यायलासुद्धा कमी करत नाही आणि त्याच्यामुळे लक्षात ठेवा, पाठीमागे मी अनेक वेळा बोललेलो आहे, परत एकदा सांगतो, मित्र आणि कुत्र हे सुद्धा घराबाहेर ठेवलं पाहिजे. घरात आले की घाण करतात हे सगळ्यांना माहिती आहे. एक वेळ कुत्रं घरात आलं तरी चालेल, कुत्रं प्रामाणिक असतं. बाकी आता तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.